स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। श्री दत्त वज्र कवच ही दत्त वज्र कवच भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता विविध अवतार धारण केले। त्यातील भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी अवतार घेतला असून भगवान श्री दत्तात्रय यांनी हे वज्र कवच स्वतः श्री दलाल मुनींना त्यांच्या कल्याणाप्रित्यर्थ सांगितलेले। भगवान श्री दत्तात्रय म्हणतात की या माझ्या वज्र कवचाचा जो नित्य पाठ करेल त्याचे शरीर वज्राप्रमाणे होऊन त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते। तो माझ्यासारखाच त्यागी भोगी महायोगी असा होतो। त्याचे सर्व संकल्प सदा सर्वदा सिद्ध होतात व अंती तो जीवन मुक्त होतो। भगवान श्री दत्तात्रय यांचे स्वयंविधान आहे आणि खरोखरच श्री दलाल मुनी या कवचाच्या नित्य जपाने भगवान श्री दत्तात्रयांप्रमाणेच जीवन मुक्त होऊन आजही विद्यमान आहे। भगवान श्री शंकरांनी देखील या वज्र कवचाचे महात्म्य भगवती पार्वती देवीस निवेदन केले आहे। श्री दत्तात्रय वज्र कवचाच्या पठणाने सर्व प्रकारच्या क्लेशाचे निवारण होऊन सुख आनंद आणि समाधान प्राप्त होते। या वज्र कवचाचे 10,000 वेळा पठण केल्याने वांजश्रीला पुत्र प्राप्ती होते। 20,000 पाठ केले असता अपमृत्यूवर विजय मिळतो। 30,000 पाठ केले असता आकाशगमनाची शक्ती प्राप्त होते। 1,000 ते 10,000 आवृत्ती होणाऱ्या आत सर्व कार्य सिद्ध होते। याच्या 1,00,000 आवृत्ती केल्या असता कोणतेही कार्य सिद्ध होतेच, यात मुळीच शंकाच नाही। विषवृक्षाच्या मुळाशी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून 1 महिनाभर पाठ केला तर शत्रू दुर्बल होतो। उत्कर्षाची इच्छा करणाऱ्याने औदुंबराच्या झाडाखाली आणि वैभवाची इच्छा करणाऱ्याने बेलाच्या झाडाखाली बसून याचे पाठ करावे। शांती मिळवण्यासाठी चिंचेच्या झाडाखाली पाठ करावे। पिंपळाच्या झाडाखाली विवाहेच्छुकांनी पिंपळाच्या झाडाखाली किंवा आंब्याच्या झाडाखाली पाठ करावे। मंदिराच्या गाभाऱ्यात बसून पाठ केल्याने इच्छा पूर्ण होतात। कोणती इच्छा असणाऱ्यांनी देवालयात जप करावा, तत्काळ सर्व कामना पूर्ण होतात। नाभी इतक्या पाण्यात उभं राहून जो सूर्याकडे पाहून याचा 1,000 जप करतो त्याचा युद्धात किंवा शास्त्राच्या वादात जय होतोच। गळ्या इतक्या पाण्यात उभं राहून जो रात्री एक कवच म्हणेल त्याचा ताप फेफसे कुष्ठरोग इत्यादी तसेच रोग नाहीसे होतात। जेथे जे कायमचे संकट असेल किंवा जे तात्कालिक संकट येईल ते नाहीसे होण्यासाठी त्याने तेथे जप करावा। अत्यंत गुप्त व कल्याणकारी वज्र कवच श्री शंकरांनी श्री गौरींना सांगितले आहे। जो याचे पठण करील तो श्री दत्तात्रयांसारखा होईल। पूर्वी जे श्री दत्तात्रयांनी दलाल मुनींना सांगितले होते, श्री शिवांनी शिवपार्वतीला सांगितले, जो कोणी या वज्र कवचाचे पठण करील तो या जगात दीर्घायुष्य होईल आणि योगीश्रेष्ठ होऊन श्री दत्तात्रयाप्रमाणे आचरण करेल। झालेली सेवा माझी श्री स्वामींच्या चरणी मी अर्पण करते। माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।